ऐकणाऱ्यातील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हे देवा तू. प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. करुणा करुणी दोष निरसुनी. करुणा करुणी दोष निरसुनी. घ्यावी माझी सेवा हे देवा तू. प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. सुनिया माझ्या मजला निर्मल दुवा अन्याया सुनिया माझ्या मजला निर्मल धुवा. पापा पासुणी शुद्ध करा मज. पापा शुद्ध करा मज. हे मी मागे देवा हे देवा तू. प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्र संहिता 111 2-4 ही वचने. स्तोत्र संहिता 111 2-4 ही वचने. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यास ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करीतात. त्याची कृती साक्षात मान व महिमा आहे. त्याची न्यायी पण सर्व काळ टिकून राहते. आपल्या अद्भुत कृत्यांची स्मरण राहावी असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू व कनवाळू आहे. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो. आज ही सुंदर वेळ देवाने दिली. नवीन वर्ष आमच्या आयुष्याला परमेश्वराने जोडला. आजचे वाचलेले शास्त्रभाग स्तोत्र 111 वचन 2-4. स्तोत्रकर्ता या स्तोत्रामध्ये परमेश्वराचा उपकाराविषयी स्तुती करतो आहे व परमेश्वराची थोरवी तो गात आहे. वचन 2 आपल्याला सांगते, परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, जास्ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात. परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगते की परमेश्वराची कृत्ये थोर आहेत आणि ती जास्ती आवडतात ते त्याचा शोध करतात. पवित्र शास्त्र म्हणते की परमेश्वराला परखा की तो किती चांगला आहे. परमेश्वराला परखा की तो किती चांगला आहे. खरंच ज्या लोकांनी परमेश्वराला परखलेलं आहे, ज्या लोकांनी परमेश्वराला अनुभवलं आहे, त्याच लोकांना ते कळेल की देव किती चांगला आहे. पण ज्यांनी परमेश्वराला परखलं नाही त्या लोकांना त्या परमेश्वराची थोरवी कधीच कळणार नाही. जर आपण स्तोत्र त्याचा 145 आणि वचन 5 वाचलं, त्या ठिकाणी म्हणते, तुझ्या वैभवाचा गौरवयुक्त प्रताप व तुझी अद्भुत कृत्ये याचे मी मनन करीन. आणि ज्या लोकांनी परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांना बघितलं त्या सर्व त्यांना स्मरणासाठी आणि सदा मनन करण्यासाठी आहे.
का? कारण की परमेश्वर आम्हा प्रत्येकांवर अद्भुत आणि अद्भुत कार्य करतो. माझ्या प्रियानो, देवाने थोर कार्य आमच्या जीवनात केले आहेत. त्यांना आपण सदा स्मरण करावे. त्या सर्व कार्यांना आपण सदा स्मरण करावे. परमेश्वराला सदा स्मरण करावे. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये नवीन वर्षाच्या रूपामध्ये दया केली आहे. हे आम्ही प्राप्त केलं नाही, पण ही आमच्या परमेश्वराची दया आहे. जसं विलापगीत त्याच्या 3 आणि 22-23 देवाचं वचन सांगते. मागील वर्षात परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये मोठे काम केले आहेत. त्यांना आपण स्मरण करून देवाला धन्यवादी रूपाने धन्यवाद देणे गरजेचं आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं वचन सांगते की देव हा थोर आहे. म्हणूनच या ठिकाणी आपण परमेश्वराची थोरवी हा भजनकार या ठिकाणी करतो आहे. काय आपणही परमेश्वराची थोरवी करावी का? का? कारण की देवाने आमच्या जीवनातही अद्भुत कृत्य केलेले आहेत. त्याचे उपकाराविषयी, त्याच्या महान कृत्याविषयी आपण शब्दाने आपण बयान करू शकत नाही. इतके महान कार्य आमच्या प्रभूने आमच्या प्रत्येकाच्या जीवनात केलेले आहे. म्हणून या आपण त्या परमेश्वराच्या प्रत्येक कार्याबद्दल त्याचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया आणि त्याच्या नावाला आम्ही उंचवूया. प्रार्थना करू. पवित्र प्रभू, धन्यवाद या सुंदर क्षणी. प्रभू, तू आपल्या वचनाकरवी आमच्याशी बोललंस आणि प्रभू आम्हाला शिकवलंस की प्रभू आम्ही तुझी थोरवी गावी आणि तुझ्या नावाला महिमा आणि आदर द्यावं. प्रभूजी धन्यवाद या सुंदर वचनाकरवी बोललंस. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. देवा फुले मुख अटकूनी घ्यावे हो. अंधापासूनी देवा फुले मुख अटकूनी घ्यावे हो. माझी पापे सारी पुसुनी, माझी टाकुनी दूरी द्यावी हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा तू प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा. प्रसाद मेवा कृपा करुणी मज द्यावा हो. हे देवा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-270-0333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.